So today we are going to cover centrifugal pump. Okay, so very important. It will be asked for 4 marks. It is a 4 mark question. 4 mark ला पडतो परीक्षेमध्ये. Explain the working of centrifugal pump. Okay, Sir, so previously we have studied 2 types of pumps. याच्या आधी आपण 2 प्रकारचे पंप बघितले. कुठले कुठले 2 बघितले? Single Single reciprocating pump reciprocating and double reciprocating pump and pump. double Correct. reciprocating pump. Single Acting Reciprocating pump. reciprocating pump. This was one, and we have seen double acting reciprocating. Acting reciprocating pump. reciprocating pump. So both of these pumps were having few common disadvantages. ह्या दोन्ही पंप मध्ये काही ठराविक डिसएडव्हान्टेजेस होते. कुठले डिसएडव्हान्टेजेस होते मी एकदा परत रिसाइट करतो. more abrasive. आपल्याला महत्वाचे आहेत तेच फक्त मी लिहिणार. ठीक आहे, भरपूर डिसएडव्हान्टेजेस आहेत त्याचे, पण आपल्याला लागणार आहे ते लिहिणार आहे. पहिला होता लो ऑब्लिक मीडियम डिस्चार्ज. बघा, लो कुणाला होता? सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपला आपण लो डिस्चार्ज लिहिलं होतं. गेटिंग इट? आणि डबल ऍक्टिंग पंपला आपण मीडियम डिस्चार्ज लिहिलं होतं. सो लो डिस्चार्ज आणि मीडियम डिस्चार्ज. क्लिअर? हे 2 डिसएडव्हान्टेजेस झाले. दुसरा डिसएडव्हान्टेजेस होता फ्लक्च्युएटिंग फ्लो. तो कुणासाठी होता फ्लक्च्युएटिंग फ्लो? इट वॉज ओनली फॉर सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. फॉर डबल ऍक्टिंग इट वॉज नॉट. हा दुसरा जो डिसएडव्हान्टेज आहे तो फक्त कोणासाठी होता? सिंगल ऍक्टिंग साठी होता. त्याच्यानंतर अजून एक डिसएडव्हान्टेज मी सांगितला होता, लो ऑपरेटिंग स्पीड. आठवत आहे का? आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की हे डिसएडव्हान्टेज आपण कधी एक्सप्लेन करू? व्हाईल वी विल स्टडींग द सेंट्रिफ्युगल पंप. ऍट दॅट टाइम आय विल एक्सप्लेन यू दिस डिसएडव्हान्टेज. ओके, सो दिस डिसएडव्हान्टेज वी विल सी नाव. लो ऑपरेटिंग स्पीड हा सिंगल ऍक्टिंग आणि डबल ऍक्टिंग दोन्हीच आहे. चौथा होता फ्लुइड्स विथ suspended particles cannot be pumped. क्लिअर? हे 4 डिसएडव्हान्टेजेस आहेत या 2 पंप्सचे. रादर पहिल्याचे 4 आहेत, दुसऱ्याचे 3 आहेत. सो दीज आर दी मेजर डिसएडव्हान्टेजेस ऑफ these pump. Clear? To overcome these disadvantages, we have come up with centrifugal pump. To overcome the above disadvantages. Clear? The above, low to medium discharge हा ओव्हरकम करण्यासाठी. दुसरा फ्लक्च्युएटिंग फ्लो हा ओव्हरकम करण्यासाठी. तिसरा लो ऑपरेटिंग स्पीड ओव्हरकम करण्यासाठी. आणि चौथा फ्लुइड्स विथ सस्पेंडेड पार्टिकल्स हा डिसएडव्हान्टेज ओव्हरकम करण्याकरता आपण सेंट्रिफ्युगल पंप इन्व्हेंट केला गेला. अँड नाउ वी विल स्टडी दिस सेंट्रिफ्युगल पंप. ओके, आता हे 2 कुठल्या प्रकारात मोडत होते? हे 2 कुठल्या प्रकारात मोडत होते? सर, डबल ऍक्टिंगचे ऍप्लिकेशन राहिलेत. सॉरी, डबल ऍक्टिंग पंपचे ऍप्लिकेशन. एक मिनिट. माय व्हॉइस इज लो. एक मिनिट, माझा आवाज थोडा कमी आहे याच्यामध्ये. हा, नाव प्लीज. डबल ऍक्टिंगचे ऍप्लिकेशन्स राहिलेत. जे सिंगल ऍक्टिंगचे आहेत तेच डबल ऍक्टिंगचे आहेत. सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप अँड डबल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप हॅव सेम ऍप्लिकेशन्स. ओके, जे सिंगल ऍक्टिंगला लिहिले तेच डबल ऍक्टिंगला लिहा. हा सर, तुम्ही नोट्स देणार होते सर. हा, नोट्स तुमच्या गुगल शीट मध्ये अपलोड केलेले आहेत. यू कॅन चेक दॅट आउट. सी कुठं आहे ते पण दाखवतो. सी इथं आहे, ओके, असं टाकलेलं आहे. त्याची लिंक, इट्स लिंक ऑल्सो आय विल शो वेअर इट इज. हा, नोट्स दिलेले आहेत बाळांनो. कुठं आहे आपलं टीचिंग डायरी? हा, हो का, आपलं कुठला सब्जेक्ट आहे? BCME 2. इथं त्याची लिंक आहे. ऍडिशनल मटेरियल आहे का? त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला त्याच्या नोट्स डाउनलोड करता येतील. यू विल बी एबल टू डाउनलोड दी नोट्स. ओके, ठीक आहे. सो कम बॅक. हा, सो सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. ह्या सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंपला आपण काय म्हणत होतो? कसा होता हा? इट वॉज ए पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट pump. Correct. Positive displacement reciprocating piston.
टाइप ऑफ पंप तसा होता हा जो सेंट्रिफ्युगल पंप असणार आहे ना, हा सेंट्रिफ्युगल पंप हा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट नाहीये, हा आहे रोटोडायनॅमिक. कुठला आहे हा? Non-positive. रोटोडायनॅमिक Rotodynamic. नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. रोटोडायनॅमिक नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ पंप आहे हा. गेटिंग इट? तर आता आपण बघूयात सेंट्रिफ्युगल पंप. बिफोर स्टडिंग द सेंट्रिफ्युगल पंप, लेट अस वी विल स्टडी वन मोर कन्सेप्ट. एक छोटीशी कन्सेप्ट आपण शिकूयात आता. क्लिअर? हा सेंट्रिफ्युगल पंप शिकण्याच्या आधी. तर हे डिसएडव्हान्टेजेस आपण लिहून घेतलेले आहेत. सो यू नो नीड टू राईट दीज वन्स अगेन. अँड सेंट्रिफ्युगल पंप राईट अप वी विल सी इन डिटेल. आय विल बी गिव्हिंग, नथिंग टू वरी. सो नो नीड टू टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. ज्यांनी घेतला असेल त्यांनी काही हरकत नाही, घ्या, काही प्रॉब्लेम नाही. लेट अस विल सी. आय वांट एन इमेज. हा ठीक आहे. आय विल टेक दिस ट्रायंगल ओनली. अरे यार, नो. ओके. असला शेप कधी पाहिलाय का? एखादी गोष्ट अशी पाईप किंवा समथिंग लाईक पाहिलाय का कधी? साईडनं बघितला तर तो असा दिसतो. गोल आहे, हा मोठा सर्कल आहे आणि हा छोटा सर्कल आहे. अशी पाईप कधी बघितली आहे का तुम्ही? किंवा असं स्ट्रक्चर कधी बघितलंय का तुम्ही? स्पीकरचे. हा, स्पीकरचं, बरोबर. अगेन एनिवेअर एल्स? अजून कुठं? अजून कुठं आठवा? अजून कुठं पाहिलंय का असं स्ट्रक्चर? आय वॉन्ट दिस आन्सर. बॅटरी. बॅटरी. ओके, बॅटरीच्या पुढे असतं. हा, करेक्ट. अगेन? फनेल. फनेल. व्हेरी करेक्ट. बरोबर, एकदम करेक्ट. हा, फनेल. नाळकं म्हणतात त्याला मराठीत, है ना? दॅट्स फनेल. हा, ओके, ठीक आहे. नाऊ वन मोर क्वेश्चन आय विल आस्क. अजून एक क्वेश्चन मी विचारतो तुम्हाला. प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याची मोटर असते, घरी पाणी येतं नळाला. आपल्याला झाडाला पाणी घालायचं असतं किंवा आपल्याला गाडी धुवायची असते. मग आपण एक प्लास्टिकची पाईप घेतो, फ्लक्च्युएटिंग पाईप. हा, बकेट. ठीक आहे. आता मी काय सांगतो, हो प्रेशर वाढवण्यासाठी पाईपला पुढे बारक हा तेच येणार आहे आपण तिथं. 2 मिनिटं थांबा. आता मी काय सांगतोय सगळे ऐका बरं का. आता हा, आपल्या घरी काय कुठं होतो आपण? हा, प्रत्येकाच्या घरी आपल्या एक मोटर असते पाणी भरायसाठी. नळाला पाणी येतं सकाळी, आपण मोटर लावतो. एक प्लास्टिकची पाईप असते, फ्लक्च्युएटिंग पाईप, लवचिक पाईप, है ना? पीव्हीसी नाही, नॉर्मल फ्लक्च्युएटिंग पाईप. ती आपण पाईप लावतो आणि आपल्याला गाडी धुवायची आहे. आपल्याला गाडी धुवायची असल्यानंतर आपण काय करतो? अशी आपली नॉर्मल सरळ पाईप असते, है की नाही? त्यातून पाणी येत असतं इकडून, असं पाणी येत असताना इकडून पाणी बाहेर पडत असतं. आपण काय करतो गाडी धुताना? गाडी धुताना काय करतो आपण? हा पाईप पुढे दाबतो आपण. वी प्रेस दी पाईप. आपण पाईप दाबतो म्हणजे काय करतो? आपण ह्या पाईपचं ओपनिंग बारीक करतो. आपण असं ओपनिंग करतो, आहे की नाही? आपण पाईप दाबतो म्हणजे ह्या पाईपचं ओपनिंग जे की एवढं होतं ते ओपनिंग आपण छोटं करतो, म्हणजे हे असं काहीतरी करतो. गेटिंग इट? वी डू समथिंग लाईक दिस. तर आता असं केल्यामुळं होतं काय?
समवन जस्ट नाव सेड, आत्ताच कुणीतरी रिसेंटली सांगितलं की प्रेशर वाढतो. प्रेशर वाढतं प्रेशर वाढतं आणि एरिया कमी होतो. हा, तर आता ह्याच्यामध्ये आपण हीच गफलत करतो. आता मला सांगा, असं केल्यामुळं काय होतं हो? पाणी जास्त लांब जातं ना, Yes, आहे sir. का नाही? हो नॉर्मल हो. जर पाईप ओपन असेल तर पाणी इथं पडत असेल. आपण जर पाईप कॉम्प्रेस केली तर पाणी पुढे जातं, लांब पुढे जातं पाणी. लांब पुढे जातं पाणी, याचा अर्थ पाणी डिस्टन्स जास्त कव्हर करतं. गेटिंग इट? व्हॉट दी वॉटर डज इज, Yes. वॉटर कव्हर्स मोर डिस्टन्स. पाणी जास्त डिस्टन्स कव्हर करतं. जास्त डिस्टन्स कव्हर करतं याचा अर्थ होतो पाण्याची व्हेलॉसिटी वाढते. येस. नॉट प्रेशर. रिमेंबर, आपण म्हणतो पाणी जास्त प्रेशरनं आलं, नाही. तर पाण्याचं काय वाढतं? पाण्याची व्हेलॉसिटी वाढते. वी ऍक्च्युअली इन्क्रीज द व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर. क्लिअर? सो क्लिअर दॅट मिसकन्सेप्शन लाईक इन्क्रीज द प्रेशर. नाही, तर आपण व्हेलॉसिटी वाढवतो. आणि मग व्हेलॉसिटी मनानच कशी काय वाढेल? काहीतरी कमी व्हायला पाहिजे ना. तो आपला फर्स्ट लॉ आहे की थर्मोडायनेमिक्सचा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. मग हे अशी वाढू कशी शकते व्हेलॉसिटी? काहीतरी कमी व्हायला पाहिजे. मग हो, तर काय कमी होतं? प्रेशर कमी होतं. प्रेशर पाण्याचं कमी होतं आणि पाण्याची व्हेलॉसिटी वाढते. रिमेंबर दिस. Getting it? Up till now we were believing that while we press the pipe we are increasing the pressure of water. No, actually we are increasing the velocity of water and we are decreasing the pressure of water. This is the actual concept. Okay, we are increasing the velocity by decreasing the pressure. See, once again now I will come up here with this drawing. When we take input from this side and when we get output from this side, then what happens? Then this velocity increases and pressure decreases. क्लिअर? काय होतं, जर मी इथून इनपुट घेतलं आणि इथून आउटपुट दिलं तर व्हेलॉसिटी वाढणार आणि प्रेशर डिक्रीज होणार. आता मला सांगा, इफ आय विल डू लाईक दिस, देन व्हॉट विल हॅपन? Velocity कमी होणार, प्रेशर वाढणार. Correct. So in this case, this will happen. Velocity will decrease and pressure will increase. Getting it? So in this case, what will happen is, in this case, velocity will decrease and pressure will increase. This is the major principle behind working of centrifugal pump. This is the pressure of, this is the principle of working of centrifugal pump. कळलं का? सेंट्रिफ्युगल पंपच्या वर्किंगच्या मागचं सगळ्यात मोठं प्रिन्सिपल काय आहे? तर हे आहे. ओ, हे काय प्रिन्सिपल आहे सर? प्रिन्सिपल काय समजलं नाही. तुम्ही फक्त सांगितलं की इथून पाणी आत आलं आणि इथून बाहेर गेलं तर व्हेलॉसिटी कमी होते, प्रेशर वाढतं. तर ह्याच्यात काय होतं? व्हेन इनलेट एरिया इज स्मॉल अँड एक्झिट एरिया इज लार्ज. व्हेन इनलेट एरिया इज स्मॉल अँड एक्झिट एरिया इज लार्ज, in that case velocity will convert into pressure. This velocity is nothing but, velocity म्हणजेच काय आहे? Velocity is nothing but the part of or the reason for KE. KE म्हणजे काय? कायनेटिक Kinetic Kinetic energy. energy. Getting it? Velocity is nothing but the kinetic energy. The kinetic energy of water will get converted into pressure energy of water. This is the energy conversion device. ह्याला म्हणतात energy conversion device. ओके, आणि ह्याच शेपला नाव असतं ड्राफ्ट ट्यूब. हे आता लक्षात ठेवू नका, हे आपल्याला कुठे लागणार आहे? ड्राफ्ट ट्यूब नावाचा शब्द आपल्याला लागणार आहे टर्बाइन्स मध्ये. ओके, फक्त लक्षात ठेवा.
प्रिन्सिपल काय आहे ड्राफ्ट ट्यूबचं किंवा ह्याचं कसं प्रिन्सिपल आहे, इनलेट एरिया स्मॉल आहे, तो इनक्रीज होत चाललाय, इट इज स्लोली इनक्रीजिंग अँड देन एक्झिट एरिया इज लार्ज. Clear? So inlet area is small and exit area is large. In that case, what will happen is velocity or kinetic energy will get converted into pressure energy. Understood this? So पाय काय हे प्रिन्सिपल याच्यावरती पुढचं सगळं आहे बरं का. Yes, sir. ओके ठीक आहे. नाउ लेट अस, आय विल डिलीट दिस स्टाफ. Okay, now let us look at the construction of centrifugal pump. This is the diagram of centrifugal pump. We will see this diagram now. Can you see this? इथं काय काय आहेत, खूप सारे कंपोनेंट्स आहेत. काहीतरी लिहिलंय केसिंग, काहीतरी लिहिलंय डिलिव्हरी पाईप, सक्शन पाईप आहे, इम्पेलर लिहिलंय, एच लिहिलंय, एच डी लिहिलंय, संप लिहिलंय, फुटवाल्व अँड स्ट्रेनर लिहिलंय. काय काय आहे, खूप काय काय आहे. तर बघूयात आता एक एक कंपोनेंट आपण ड्रॉ करत जाऊयात. लेट अस विल कीप ऑन ड्रॉइंग वन कंपोनेंट ऍज इच. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे तर रादर फर्स्ट I will show you actual figure of the pump. Actual pump कसा असतो तो बघूया. Actual pump हा असा असतो. सेंट्रिफ्युगल पंप हा सगळ्यांनी बघितलाय, आपल्या घरात असतो. गेटिंग इट? तर याच्यामध्ये काय पार्ट्स आहेत, तर हा जो पार्ट आहे मागचा, हा सगळा मोटर, हा मोटरचा पार्ट आहे. दिस इज मोटर. व्हॉट इट डज, इट कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. ह्याचं काम काय आहे तर इलेक्ट्रिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करायचं आहे. कसली मेकॅनिकल एनर्जी? रोटेशनल, फिरणारी मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे याच्यामध्ये एक शाफ्ट असणार आहे, जो शाफ्ट गोल फिरणार आहे. ठीक आहे. आणि आता पंप कुठे मग, तर हा जो पुढचा पार्ट आहे ना एवढा, हा आहे पंप. This is the centrifugal pump. This centrifugal pump will convert this rotational mechanical energy into hydraulic energy. Hydraulic energy. Getting it? And that hydraulic energy is nothing but pressure energy and kinetic energy. सांगितलं होतं का सुरुवातीला, आठवतंय का आपण ज्यावेळेस पंपची डेफिनेशन बघत होतो? ऍट दॅट टाइम आय डिड टेल यू लाईक कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर एनर्जी गेनड बाय द वॉटर इज नथिंग बट द हायड्रॉलिक एनर्जी. ओके, तर इथली रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी ह्या पंप मध्ये आपण कशामध्ये कन्वर्ट करणार आहोत तर हायड्रॉलिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार आहोत. नाउ लेट अस विल सी. अरे हे काय राहिलं होतं, let us will see the next drawing. I have 3 drawings for you. This is how is inside section. हा त्याच्या आतला पार्ट असतो. क्लिअर? हा आतला पार्ट आहे. हा मोटरचा भाग. हा मोटर नाही ऍक्च्युली, हे कपलिंग आहे. इकडं माग मोटर असते, हे कपलिंग आहे. सो डोंट वरी अबाउट द कपलिंग. बऱ्यापैकी पंप्स मध्ये हा पार्ट नसतो. क्लिअर? हा शाफ्ट डायरेक्टली इथं असतो. त्याच्यावरती हे जे जोडलेलं दिसतंय, हे याला काय म्हणायचं, याला म्हणायचं इम्पेलर. दिस इज अन इम्पेलर. हे जे ब्ल्यू कलरचं आहे, ब्ल्यू कलरचा, या सेक्शनला काय म्हणायचं, या ब्ल्यू कलरच्या सेक्शनला म्हणायचं केसिंग. आता हे कसलं केसिंग आहे तर हे व्हॉल्यूट और स्पायरल. मोस्ट प्रोबॅबली व्हॉल्यूट असतं. मोस्ट प्रोबॅबली कुठलं असतं? व्हॉल्यूट और स्पायरल. आता हे व्हॉल्यूट म्हणजे काय, स्पायरल म्हणजे काय सांगतो मी, डोंट वरी. ओके, सो इट इज केसिंग. हा जो पुढचा पार्ट आहे का नाही, इथं हे होल्स वगैरे दिसत आहेत बघा तुम्हाला. इथं काय असतं तर इथं आपण कनेक्ट करत असतो. हिअर वी आर गोइंग टू कनेक्ट दी सक्शन पाईप. इथं आपण काय जोडणार आहे, सक्शन पाईप या भागामध्ये, इथं ह्या पार्टला असं. आणि ही जी आहे तुमची, सो दिस वन इज डिलिव्हरी पाईप. दिस विल बी द डिलिव्हरी पाईप. इथं सक्शन पाईप जोडणार आहे, इथं डिलिव्हरी पाईप जोडणार आहे. हा आहे इम्पेलर, हा आहे व्हॉल्यूट और स्पायरल केसिंग. क्लिअर? अंडरस्टूड विथ दिस?
स्पायरल केसिंग, व्हॉल्यूट केसिंग. एक जनरल हाय लेवल कंपोनंट्स तुम्हाला दाखवले. हाय लेवल म्हणजे वरच्यावर, ठीक आहे, वरचे दाखवले कंपोनंट्स तुम्हाला. नाउ लेट अस वी विल सी द थिंग्स इन डिटेल. आता आपण इन डिटेल्स मध्ये थोडेसे गोष्टी बघायला जाऊया. सो आय विल शो यू नाउ वन व्हिडिओ. Enjoy the video. So this thing you also can do, you also can watch on YouTube. I also brought for you. See, can you see, listen the voice? आवाज येतोय का काय म्हणजे व्हिडिओचा? नाही सर. नाही येत? No, sir. नो सर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जस्ट लुक ॲट. I will, है ना. So these are the pumps. Two motor and pump. तर Two तुम्ही main स्वतःला pipes. म्यूट करा मग आवाज येत. काय? हॅलो, माझा आवाज आहे की? आय एम टॉकिंग, डोंट वरी. I am talking. Listen. So this is motor. This is pump. Motor converts electrical energy into mechanical energy. This is the coupling. So water enters from this side and water leaves out from this side. Clear? Now let us will see the parts of motor. मोटर मध्ये काय काय असतं? प्रोटेक्टिव्ह केस आणि इथं फॅन असतो. फॅन कशासाठी असतो? मोटरला थंड करण्यासाठी असतो. मोटर मधले पार्ट स्टेटर, कॉपरची कॉईल असते आणि हा मोटरचा इकडच्या बाजूचा कव्हर असतो. हा आहे रोटर. ह्या रोटर काय करतो? हा रोटर गोल फिरतो. इथं इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट होते रोटेशनल मेकॅनिकल एनर्जी मध्ये, ठीक आहे. आणि हा शाफ्ट आला बघा फिरणारा, हा गोल गोल फिरणारा शाफ्ट इथं आला. क्लिअर? आता बघूया याच्यात काय होणार आहे. जोडला इथला शाफ्ट आणि इथला शाफ्ट जोडला. इथं बिअरिंग असते. बिअरिंग म्हणजे काय तुम्हाला माहितीये? फॅन मध्ये वगैरे असते घरात गोल फिरणारी. हा का? इथं काय काय बघा, इथं काय काय आहे? हा आहे तुमचा इम्पेलर. दिलंय का नाव ह्याला? इम्पेलर. इथं पॅकिंग आहे. पॅकिंग कशासाठी? इथून पाणी बाहेर येऊ नये. Water should not leak from this side. That is why packing is provided. Getting it? So water इथून बाहेर येऊ नये म्हणून पॅकिंग आहे. ग्लँड, what is gland? Gland is just a supportive element to the shaft. शाफ्टला एक सपोर्ट देण्यासाठी ग्लँड असते. आता इथं काय होणार बघूयात. केसिंग आहे. अशी सगळी असेंब्ली असते. इथून पाणी आत येणार आहे, इथून पाणी बाहेर जाणार आहे, ठीक आहे. देन दे ऑल्सो हॅव शोन द वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. हा फॅन बघितला बघा तुम्ही, घरच्या पंप मध्ये असतो. कशासाठी? तर हा रोटर आणि स्टेटर गरम होतो. तो गरम झालेला थंड करण्यासाठी हे हवा असते. असं कूल ही हवा जातीये, थंड हवा चालली आहे आणि त्याच्यामुळे हा कूल होतो. जे कूलिंग इफेक्ट. जर नसेल तर हे काय होईल? बर्न होईल. इट विल बर्न आउट. क्लिअर? जर गरम झाली मोटर तर काय होईल? जळते. आपण म्हणतो ना मोटर जळली, तर गरम झाल्यामुळे ती जळते. त्याच्यासाठी फॅन व्यवस्थित पाहिजे. गेट इट? फॅन जर तुमच्या मोटरचा व्यवस्थित नसेल तर मोटर जळायचे चान्सेस वाढतात. आता हे आतमध्ये वाइंडिंग आहेत. क्लिअर? कॉइल 1, कॉइल 2, कॉइल 3 आणि हा कडेचा स्टेटर. आता ह्याचं काय वर्किंग तुम्हाला गरजेचं नाहीये. पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला सर एक्सप्लेन करतील, चौंडे सर, अंडर BEEE सब्जेक्ट. हे असं इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मॅग्नेटिक फील्ड आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे हे रोटेट व्हायला सुरुवात होतो. शाफ्ट रोटेट झाला. गेटिंग इट? हे आपल्याला नाहीये बरं का, डोंट वरी. ते मोटर कशी चालते ते आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. सो नथिंग टू वरी. सो वी आर नॉट गोइंग टू सी दी मोटर. हा शाफ्ट रोटेट व्हायला लागला. दिस शाफ्ट स्टार्टेड टू रोटेट. ओके, आता बघा काय झालं. हा शाफ्ट रोटेट व्हायला लागला. हा शाफ्ट रोटेट होऊन होऊन हा इम्पेलर रोटेट व्हायला लागला. कॅन यू सी दिस? हा शाफ्ट, मोटर फिरायला लागली त्याच्यामुळे हा इम्पेलर फिरायला लागला ह्या शाफ्टच्या माध्यमातून. गेटिंग इट? आपला एवढाच पार्ट आपल्याला शिकायचा आहे. आता पंप बघूयात. हा व्हॉल्यूट केसिंग. आता या केसिंग कडे बघा. हा केसिंग कसा आहे?
इथं कसं आहे केसिंगची साईज स्मॉल आहे आणि जसं जसं तुम्ही पुढे जाताय तशी तशी केसिंग कशी व्हायला लागली आहे इन्क्रीज व्हायला लागली आहे द साईज इज इन्क्रीजिंग म्हणजे आता आपण जे इथं बघितलं होतं पेंट मध्ये साईज इज इन्क्रीजिंग इथं स्मॉल आहे आणि इथं साईज वाढत गेली आहे इट वेंट ऑन इन्क्रीजिंग द सेम थिंग इज हिअर गेटिंग इट साईज वेंट ऑन इन्क्रीजिंग हा व्हॉल्यूट केसिंग आहे क्लिअर आता काय होतं बघा इम्पेलर त्याच्यामध्ये बसवलाय इम्पेलर 3 प्रकारचे असतात क्लोज्ड सेमी ओपन ओपन हे आपल्याला काय लिहायची एवढी गरज नाही वी डोंट हॅव दिस मच इन डिटेल काय होतं बघा इम्पेलर गोल फिरतोय कसा फिरतोय कुठली डायरेक्शन आहे त्याची क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे क्लॉकवाईज इट इज अँटी क्लॉकवाईज ठीक आहे अँटी क्लॉकवाईज आहे असा फिरतोय हा त्याच्यामुळे काय होतं बघा हे जे ब्ल्यू कलरचं दाखवलंय ते पाणी आहे इट इज अ वॉटर नाव लुक ऍट दी वॉटर मुवमेंट पाणी कसं फिरतंय ते बघा असं फिरतंय पाणी इथून बाहेर जात आहे बाहेर कुठं जात आहे या केसिंग मध्ये जात आहे असं पाणी इथून आत आलं इथून आत आल्यानंतर ते इथं फिरायला लागलं दिस वे वॉटर केसिंगला धडकतं येऊन पाण्याचं ड्रॉपलेट त्याच्यामुळे काय होतं कायनेटिक एनर्जी कन्वर्ट्स इनटू पोटेन्शियल और प्रेशर एनर्जी है ना कायनेटिक प्रेशर मध्ये कन्वर्ट झाली आणि हे पाणी इथून बाहेर गेलं गेटिंग इट दिस इज हाऊ इट वर्क्स क्लिअर आता ह्या व्हिडिओची लिंक पण मी तुमच्या ह्याच्यावरती टाकून देतो निवांत असताना संध्याकाळी बघून घ्या getting it so whenever you will be free just watch it okay इथं टाकलेली आहे so here I will be putting today's work so today we have not seen any working of centrifugal pump remember आज आपण अजून centrifugal pump चं working बघितलेलं नाहीये I am just giving you high level introduction मी फक्त तुम्हाला हाय लेवल इंट्रोडक्शन दिले सेंट्रिफ्युगल पंपचं कोण आहे आल्या पप्पा आल्यावर देतो तुला बर काय पोरं रे लक्षात कसं काय येत ना आपलं माईक चालू आहे आपण काय बोलतो कसं काय करायचं पोरांचं अवघड आहे ठीक आहे ओके सो वी हॅव सीन दिस हाय लेवल इंट्रोडक्शन ऑफ द सेंट्रिफ्युगल पंप नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी इन डिटेल हाऊ सेंट्रिफ्युगल वर्क्स अँड हाऊ वी आर गोइंग टू राईट इन एक्झाम आपण परीक्षेमध्ये कसं लिहिणार आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे क्वेश्चन कसा असतो लिहायचं कसं असतं ओके आता तुम्हाला काय करायचं आहे घरी गेल्यानंतर तर ही डायग्राम आहे याचा स्क्रीनशॉट काढा ही डायग्राम तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काढायची आहे ओके सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस अँड ड्रॉ दिस इन युअर नोटबुक हा एस आहे बरं का इट इज HS दिस इज S I will write it here HS this is D HD HS suction head HD delivery head ओके सो ही ड्रॉइंग काढून घ्या उद्या पण आपण ह्या ड्रॉइंग मध्ये इन डिटेल बघणार आहे कसं वर्किंग आहे काय आहे ड्रॉइंग काढताना काळजी काय घ्यायची ही पाईप आणि ही पाईप ह्या दोन्हीची जाडी कशी आली पाहिजे सारखी आली पाहिजे या पाईपची आणि या पाईपची ठीक आहे आपल्या घरातल्या पंपची सक्शन पाईप आणि डिलिव्हरी पाईपची जाडी सारखी असते का नाही सो दॅट इज हाऊ या दोन्हीची पण जाडी कशी राहिली पाहिजे सारखी राहिली पाहिजे यू मस्ट हॅव ए सिमिलर डायमीटर ऑफ बोथ ओके आता याच्यामध्ये फक्त काय चुकलेलं आहे सांगतो तुम्हाला ह्या ज्या व्हेन्स आहेत ना ह्या चुकीच्या ड्रॉ केलेल्या आहेत तर ह्या तुम्हाला कशा काढायच्या आहेत अशा काढायच्या आहेत
रादर काढू नका, राहू द्या आपलं. उद्याच सांगतो तुम्हाला मी. उद्या आपण ड्रॉइंग काढू फेअर, त्याच्यामध्ये काढू. ह्या चुकलेल्या व्हेन्स आहेत, हे आपल्याला अशा काढायच्या. ओके, उद्याच्या लेक्चरला वाटलं तर व्यवस्थित ड्रॉइंग काढून घेऊया. ठीक आहे, चला सांगा मग आता तुम्हाला काही डाऊट वगैरे आहे का लेक्चर मध्ये? स्पीड वगैरे व्यवस्थित चालू आहे टीचिंगचं का जास्त होत आहे काय? एनी कॉमेंट, एनिथिंग यू वॉन्ट मोर? अजून काय तुम्हाला हवं आहे का? स्पीड कमी होत आहे, स्पीड वाढवायचं आहे? एनी कॉमेंट, एनिथिंग, एनी स्पेशल रिक्वायरमेंट? एनीवन? चालू आहे का? बरोबर चालू आहे का शिकवायचं? समजतंय का शिकवलेलं ऑनलाईन? कोणच बोल ना? अरे मी सगळ्यांना म्यूट केलं, आय फॉरगॉट, सॉरी. ओके, हा हा, नाव यू कॅन टॉक. आता तुम्ही बोलू शकता. समजतं. समजतंय सर. समजतंय सर. डायग्राम तुम्ही Yes, जे sir. व्हिडिओ दाखवला ना त्याने जास्त लवकर अंडरस्टँड झालं. नमस्ते सर. हा, ओके, समजतंय, ओके, sir. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मग अजून नमस्ते सर. हा, ठीक आहे. मग आता आपण काय करूयात माहिती का? आता आपण थोडंसं क्वेश्चनचं आन्सर लिहायची पण प्रॅक्टिस करूयात. दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड ना. त्याच्यामुळे मी काय करत जाईन, तुम्हाला रोज एक क्वेश्चन देत जाईल. एकच देतो, जास्त नाही देत. डेली आय विल गिव्ह वन क्वेश्चन ओनली अँड यू प्रॅक्टिस सॉल्विंग ऑर रायटिंग दॅट क्वेश्चन. ते क्वेश्चनचं आन्सर लिहायचा तुम्ही फक्त प्रयत्न करा. ओके, सो लेट अस वी विल पुट टुडेज क्वेश्चन. आजचा क्वेश्चन एक देतो तुम्हाला, आजपासून सुरुवात करू. एकदम सोपा देणार, काय असं मोठं नसणार आहे. एक्सप्लेन the working of single acting reciprocating pump. एकदम सिंपल क्वेश्चन. एक्सप्लेन दी वर्किंग ऑफ सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि ड्रॉइंग, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, ऍप्लिकेशन्स. क्लिअर? एवढं लिहिलं तर हे उत्तर होतं 4 मार्क्सचं. पण आपण 4 मार्क्सच आन्सर लिहिणार, मोठंच आन्सर लिहिणार. परीक्षेमध्ये सर डबल लिहायचं डबल म्हणजे तुम्ही जे आधी म्हणजे अगोदर लिहिलंय ना मी. लिहिलंय नोट्स मध्ये लिहिलंय आहे की नाही? हा हा. आता आपण कसं लिहिणार आहे? क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट मध्ये लिहिणार आहे. गेटिंग इट? एक लक्षात घ्या, हा, आपला सर, सब्जेक्ट जो आहे की नाही, आपल्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही जेवढं लिहिणार, पूर्ण सब्जेक्ट इन्क्लुडिंग बेसिक सिव्हिल, बेसिक्स ऑफ सिव्हिल आणि बेसिक्स ऑफ मेकॅनिकल, ह्या पूर्ण सब्जेक्ट्स मध्ये तुम्ही जेवढं मोठं उत्तर लिहिणार, जेवढं चांगलं अक्षर काढणार आणि जेवढी छान ड्रॉइंग काढणार, तेवढे तुम्हाला मार्क्स भेटणार. गेटिंग इट? जर तुम्ही मुद्देसूद लिहिताय मान्य आहे, पण फार कमी कंटेंट देताय, तुम्ही कंटेंट जास्त देत नाही आहात, मार्क पडणार नाहीत. तुमचं अक्षर फारच घाण आहे, मार्क पडणार नाहीत. अक्षर जरी घाण असेल तरी 2 वर्ड्स मधलं अंतर थोडंसं ठेवलं की चांगलं दिसतं. गेटिंग इट? हे लक्षात घ्या. तुमचे पूर्ण उत्तर वाचायला एक्झामिनर्सला वेळ नसतो. एक्झामिनर्स फक्त हायलाइटेड पॉइंट बघतो आणि किती लिहिलंय बघतो. गेटिंग इट? त्याच्यामुळे लक्षात ठेवा, लिहिलं जास्त गेलं पाहिजे, तुमचं रायटिंग स्पीड चांगलं पाहिजे. या सब्जेक्ट मध्ये जर रायटिंग स्पीड कमी असेल, मार्क भेटणार नाहीत. मी आत्ताच सांगतोय तुम्हाला, सब्जेक्ट पूर्ण सोपा आहे, इन्क्लुडिंग सेक्शन 1 अँड सेक्शन 2, बट इट ऑल्सो नीड्स द कंटेंट. याच्यामध्ये कंटेंट पण महत्वाचं आहे. इफ यू विल फेल टू राईट द कंटेंट, यू विल फेल टू गेट द मार्क्स. मार्क्स भेटणार नाहीत. गेटिंग इट? दॅट इज वाय यू मस्ट हॅव ए रायटिंग प्रॅक्टिस. लिहायची प्रॅक्टिस ठेवा. अँड देर इज वन से, अशी एक म्हण आहे. व्हॉट इज दॅट से? रायटिंग वन्स इज इक्वल टू रीडिंग थ्राइस. एकदा लिहिणं हे 3 वेळा वाचण्यासारखं आहे. गेटिंग इट? दॅट इज वाय कीप ऑन रायटिंग. जरी तुम्ही एकदा नोट्स मध्ये हे सगळं लिहिलं असेल, तरी एकदा ॲज अ क्वेश्चन आन्सर राईट इट डाऊन. मग हे क्वेश्चन आन्सर लिहायला लूज पेजेस वापरा, चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आपण हे सबमिशन म्हणून घेऊया. ते पण लिहायचे ना हा सर? नोट्स दिलेत ते काय करा माहितीये का? आता सोपं आहे. नोट्स दिलेत तुम्हाला मी, ठीक आहे? एक सेकंड, हे काय झाले ह्याला? स्टॉप. हा, जे नोट्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत त्या नोट्स ह्या अशा आहेत. क्लिअर? असं येते. हे सगळं आहे असं लिहायची आवश्यकता नाहीये. आता काय करा, मी क्वेश्चन दिला तुम्हाला, सिंगल ऍक्टिंग रेसिप्रोकेटिंग पंप, ह्यातनं लिहा ना. त्या प्रश्नाचं उत्तर या नोट्स मधून लिहा तयार करून. यू विल हॅव दिस.
आणि मी नोट्स कशासाठी दिलेले आहेत, ज्यांना मी दिलेलं म्हणजे तुम्ही जे स्क्रीनशॉट मारून घेतलेलं आहे ते कमी वाटतंय, ते मटेरियल थोडं कमी आहे सर, त्याच्यामध्ये थोडंसं जरा कसं तरी वाटतंय, त्यांनी हे वापरा. यू गाईज यूज दिस नोट्स. सगळ्या नोट्स वहीमध्ये ऍज इट इज उतरायची आवश्यकता नाही. या नोट्स कुठं अपलोड केलेत सर? या नोट्स तुमच्या ही काय, ही जी तुमची एक्सेल शीट आहे का नाही नेहमीची तुम्ही ओपन करता बघा व्हिडिओ वगैरे बघायसाठी, तिथंच आहे.